मुंबईत पेटला परप्रांतीय वाद। मनसेच्या संदीप देशपांडेंना धमकी। संदीप देशपांडेंच्या जीवावर कोण उठलं? तुझा ना महाराज कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी। तुझी अवकात आहे का रे भैया? हा भैया आज कोणाला तू म्हणतो फोन ना? चल तुला हा. पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा आणि तिथे हा तिकडेच येतो ना मी, कसाल तुला ये ना, मी येऊन माझ्या घरी समोर येतोस, भेटतो। ये. हा चल बघू हा, तुझी येतो, हिंमत येतो. किती येते। हा ठीक आहे, येतो। हा ये हा बघ तू मग. बघ मग येतो, कधी यायचं ते सांग। ए जा रे भैया। ए यार भैया, ऐकलत? राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात पुन्हा एकदा मराठीचा राग आळवला आणि त्याचे पडसाद कसे उमटले ते? मनसेच्या मुंबई शहराध्यक्ष असणाऱ्या संदीप देशपांडेंना थेट घरात घुसून मारण्याची धमकी देणारा कॉल आला आणि त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठी विरुद्ध परप्रांतीय अशा संघर्षाला सुरुवात झाली। त्याला कारण नेमकं काय ठरलंय तेही पाहूया। हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ? कानफट इथंच बसणार, कानफट इथंच बसणार। राज ठाकरेंनी थेट इशारा दिल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी गया तेल लगाने म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाला कान फटवलं होतं, तर बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह केला आणि यामुळे मग मनसेवर बंदी आणा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली। त्यावर भैयांना मुंबईत ठेवायचं की नाही यावर विचार करू असं म्हणत संदीप देशपांडेंनी परप्रांतीयांना अंगावर घेतलं। महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा अपमान पण तुम्ही करतायत। मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट नाही। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। आम्ही तुमचा विरोध करतो, निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भैया ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भैया प्रयत्न करणार असतील तर मग भैया नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा। राजकीय भूमिका जाहीर झाल्यानंतर अशा पद्धतीच्या धमक्या येणं हे काही नवीन नाहीये, परंतु घरात घुसून मारण्याची धमकी दिल्यामुळे मराठी विरुद्ध परप्रांतीयांचा हा मुद्दा आता मात्र चिघळल्याचं दिसतंय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। आरोपींवर कारवाई होईलही, परंतु मराठी विरुद्ध परप्रांतीय या वादाचं लोण निवडणुकांपर्यंत कुठवर जातं यावर आता राज्याचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।